गुरुजी आवाज येतोय? ऑनलाईन मालिकेमध्ये सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावजी यशवंत आंबेडकर, नवी मुंबई जिल्हा शाखेचे अध्यक्ष आदरणीय जयवंत लवांडेजी गुरुजी यांच्या सहकार्याने विचारमंच चॅनल यांच्या सौजन्याने आयोजित ऑनलाईन प्रवचन मालिकेत आपले हार्दिक स्वागत. जिल्हा अध्यक्ष विचारमंच चॅनलच्या साहाय्याने नवनवीन विषयावर प्रवचनाचे आयोजन करत असतात. आज आपण 16वा विषय ऐकणार आहोत. या विचारमंचाने आपल्यासाठी धम्मग्रंथ पठण मालिका सुरू केलेली आहे. त्यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण चालू आहे. ते पाहण्यासाठी विचारमंचाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. मी वैशाली संपत आढाव, केंद्रीय शिक्षिका आहे भारतीय बौद्ध महासभेची. आजचे 16वे पुष्प मी गुंफण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपला आजचा विषय आहे बौद्ध धम्म आणि मानवता. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आदर्शांना वंदन करणे. आपण प्रथम वंदना घेऊया. छातीच्या मध्यावर हात जोडा. वंदना घेऊया आपण. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं. पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि, अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषु मिथ्याचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि, मूसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि, सुरामेरय मच्छ पमादठाणा वैरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. जगतवंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध
विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व आदर्शांना प्रथम पंचांग प्रणाम. तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन उपकृत करणारी संस्था म्हणजे आपली मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे अध्यक्ष, प्रथम अध्यक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, ते बौद्धांचे बौद्धाचार्यांचे जनक, चैत्यभूमीचे निर्माते सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या सूचना भैयासाहेबांच्या सुविद्य पत्नी ममता सागर, राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांचं चाललेलं कार्य, त्या कार्याला माझा त्रिवार अभिवादन. तसेच बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय आदरणीय आयुष्यमान भीमरावजी यशवंत आंबेडकर यांना व त्यांच्या वयोगतीने चाललेल्या कार्याला माझा त्रिवार नमस्कार, अभिवादन. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माननीय जयवंतजी लवांडे गुरुजी, शेगोकर गुरुजी, धनिके गुरुजी, वाडते गुरुजी आणि त्यांची नियमबद्ध चाललेली सर्व टीम, माझे गुरुजन आदरणीय MD सरोदे गुरुजी, आदरणीय आयुष्यमान UG बोराडे गुरुजी, आदरणीय अनिल शिंदे गुरुजी, आदरणीय रागिणीताई पवार, तसेच नवी मुंबईच्या नवनिर्वाचित आत्ताच सचिवा झालेल्या आदरणीय अलकाताई आढाव, तसेच माजी जिल्हाध्यक्ष जगताप गुरुजी, त्यांची टीम, लवांडे गुरुजींची टीम, चतुर गुरुजी, त्यानंतर बुद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय अनंत हर्षवर्धन साहेब, मुंबईतील सर्व शाखांचे अध्यक्ष, त्यांची टीम, इथे प्रवचन ऐकण्यासाठी आलेले सर्व उपासक उपासिका, सर्व शीलसंपन्न बंधू भगिनी, बाल बालक या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तर आजचा विषय आहे बौद्ध धर्म आणि मानवता. कोणताही धर्म म्हटलं की आपल्यासमोर काय उभं राहतं की धम्म, हा धर्म, तो धर्म म्हणजे मानवाचा धर्म, मुलांना सांभाळण्याचा आईचा धर्म, पितृधर्म, कुटुंब धर्म, मानव धर्म, त्यानंतर साधू संतांचा धर्म, चोरी करणाऱ्याचा म्हणजे चोराचा चोरी करणं हा धर्म, दरोडेखोराचा चोरी करणे हा धर्म. तसंच यापासून आपण साधारणतः हिंदू धर्म, शीख धर्म, मुसलमान धर्म अशा प्रकारचे अनेक व्याख्या आणि धर्म आपल्यासमोर उभे राहतात. पण
नखशिकांत. नखशिकांत म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत शरीराची सर्व सत्ता. नखशिकांत शरीराची सर्व सत्ता ज्याच्या हातात आहे त्या मनाला वळण लावण्यासाठी मानवाला सहज, सुलभ आणि खराखरा उपाय किंवा मार्ग जो सांगितलेला आहे तो मार्ग म्हणजेच बौद्ध धम्म होय. तर या बौद्ध धम्माची मानवता आणि धम्म समजून घेण्यासाठी आपण तथागताच्या लहानपणापासूनच सुरुवात करूया. सिद्धार्थ गौतम अगदी लहान होते तेव्हापासून उच्चनीचता, जातीयता, वर्णव्यवस्था ही काही त्यांना मान्य नव्हती. ते लहानपणी जेव्हा जेव्हा शेतावर जात असत तेव्हा रखरखत्या उन्हामध्ये काम करणारे मजूर तोकड्या वस्त्रांशी किंवा उघड्या अंगाने उन्हामध्ये काम करत आणि ते बघून त्यांचं हृदय पिळवटून निघे. एका माणसाने दुसऱ्या माणसाचे शोषण का करावे आणि ते योग्य आहे का? श्रमिकांनी श्रम करावे आणि स्वामींनी त्यांच्या आश्रमाची फळे चाखावी. माणसामध्ये ही उच्चनीचता का आहे? भेदभाव का आहे? कोणी धनी तर कोणी मालक, कोणी चाकर तर कोणाकडे गडगंज संपत्ती आहे, तर कोणी भुके कंगाल अशा प्रकारचं जीवन जगत आहेत. असा भेदभाव का? याचे कारण काय असावे? असे प्रश्न नेहमी ते ज्या आईला विचारत असत. पण आई तरी काय बोलणार, काय सांगणार? कारण त्यावेळची त्या काळाची परिस्थिती पण तशीच होती. जातीपातीने, वर्णव्यवस्थेने पिडलेला समाज होता. कर्मकांड, परंपरा, रूढी यामध्ये मनुष्य अडकलेला होता. देवधर्मावर त्यांचा विश्वास होता. एकमेकाला फसवलं जात होतं. स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकमेकाला त्रास देण्यासाठी काय कुठले कोणत्या स्तराला जाईल हे काय सांगता येत नव्हतं. एक राजा दुसऱ्या राज्यावर स्वारी करून जात होता आणि दुसऱ्या राज्याची सत्ता संपादन करत होता. असं करताना लढाईमध्ये अनेक लोक मारली जात, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत, अनेक संसाराची दुर्दान होई. कर्ता पुरुष नसल्यामुळे मुलं, स्त्रिया, म्हातारे लोक भयभीत होत आणि जागा मिळेल, रस्ता मिळेल तिकडे पळत सुटत. कोणी जंगलात जात असे, कोणी एखाद्या ऋषीमुनींच्या आश्रमात जात असे आणि तिथे राहत असे, तिथे उपजीविका करत असे. आणि अशा प्रकारे एखाद्या ऋषीमुनीने त्यांना जे सांगितलेलं असेल ते आचरण त्याप्रमाणे आचरण करत होते. त्यावेळी पंथही वेगवेगळे होते. अनेक प्रकारचे पंथ होते. जवळजवळ 62 प्रकारचे पंथ होते. यामध्ये पार्श्वनाथांचा जैन श्रावक संघ, पुरणक्षपांचा आख्रियवादी संघ, मख्खली गोशालांचा नियतिवादी संघ, अजित कोसंबांचा उच्छेदवादी संघ, त्यानंतर पकूद कालायनांचा अनन्यवादी संघ, संजय बैलसांचा विक्षेपवादी संघ, अशा प्रकारचे 6 जे संघ होते, पंथ होते, ते पंथ त्यावेळी जास्ती प्रचलित होते आणि लोक त्या 6 पंथामध्ये जास्ती गुरफटलेले होते. ते सांगतील त्याप्रमाणे आचरण करत होते.
त्यामुळे या पंथामध्ये ईश्वर, नरक, आत्मा, पुनर्जन्म, कर्म, प्रत्येक आश्रमामध्ये अनेक संन्यासी राहत होते आणि ते संन्यासी प्रत्येक आश्रमामध्ये जे काही कर्मकांड करत होते ते त्यांचं सतत चालूच होतं. पण त्यामुळे प्रत्येकाला खरा धर्म काय आहे, खरं ज्ञान काय आहे ते कळत नव्हतं आणि त्यामुळे अंधश्रद्धा आणखीनच वाढत होती. जो संस्थापक असेल तो संस्थापक ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे त्यांचे अनुयायी वागत होते आणि लोकांना ते ज्ञान सांगत होते. त्याचा अर्थ त्यांना कळत होता न कळत होता ते त्यांनाच माहिती. आणि अशा स्थितीमध्ये लोक राहत होते. सामाजिक धार्मिक स्थिती सर्वत्र दिसत होती. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून शाक्य आणि कोलिया यांच्यात सतत संघर्ष होत होता. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी शाक्य संघाची सभा आयोजित केलेली होती. त्या सभेमध्ये कोलियांच्या विरुद्ध शाक्य लढण्याची तयारी करत होते आणि तो ठरावही पास केला होता. सर्व संघाच्या सदस्याने ठरावाला अनुमती दिली होती. पण सिद्धार्थ गौतमाने सांगितलं, माझा विरोध आहे. या निर्णयाला मी कधीही मान्यता देणार नाही. का? तर त्यांनी काय होईल? रक्तपात होईल. आपली माणसे मारली जातील, त्यांची माणसे मारली जातील आणि त्यामुळे लोकांची हानी होईल. त्यापेक्षा आपण काय करूया, इकडची 4 माणसे आणि तिकडची 4 माणसे घेऊ, रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न सोडूया. त्यामुळे प्राणीहत्या थांबेलच आणि सर्व सुखी होतील. इथे आहे मानवतावाद. जगात कोणी दैववाद सांगितला, कोणी स्वर्गवाद सांगितला, कोणी आत्मवाद सांगितला, कोणी विषमतावाद सांगितला, कोणी जातीयवाद सांगितला. मात्र भगवान बुद्धाने मानवतावाद सांगितला. सिद्धार्थ गौतमाला गया येथे वैशाखी पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 8व्या आठवड्यात ते सारनाथ येथे जातात आणि सारनाथ येथे त्यांना त्यांचे जुने मित्र 5 पारिव्राजक भेटतात आणि त्या 5 पारिव्राजकांना आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ते पहिला उपदेश करतात. तो दिवस म्हणजे धम्म उदयन दिन म्हणून आपण साजरा करतो. भगवान बुद्धाने माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या सुखाच्या विचाराचा विचार करून धम्म सांगितलेला आहे. आणि त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवले या ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि ही घोषणा केल्यानंतर बाबांनी आपल्या धर्मात यावं म्हणून अनेक धर्माचे लोक त्यांच्याकडे येत होते. त्यांची विनवणी करत होते की आमचा धर्म किती चांगला आहे, आमच्या धर्मात किती चांगल्या गोष्टी आहेत आणि यासाठी तुम्ही आमच्या धर्मात या. काही जणांनी तर बाबांना लाखोच्या थैल्या दिल्या, आमिष दाखवलं आणखी वेगवेगळ्या प्रकारचं. पण बाबांनी त्या कशालाही साथ दिली नाही. त्यांनी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि शेवटी 14 एप्रिल 1956 रोजी नागपूर येथे प्रथम त्यांनी 14 ऑक्टोबरला आपल्याला
स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि आपल्या 7 लाख बांधवांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपल्यात दीक्षा देऊन मानवाच्या हिताचा मार्ग कोणता आहे हे त्यांना कळाल्यामुळे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे आणि या सगळ्याचा त्यांना विश्वास होता. म्हणूनच त्यांनी मानवतावादी धम्म म्हणजे बौद्ध धम्म या धम्माची निवड केलेली होती. तथागतांनी स्वतः अपार कष्ट केले, दुःखमुक्त करण्यासाठी मार्ग शोधून काढला. तो मानवाच्या हिताचा विशुद्धी मार्ग होय. मानवाला कुशल कर्मापासून अलिप्त राहण्यासाठी त्यांनी 5 तत्वांचं पालन करण्यासाठी सांगितलं. त्यातलं पहिलं तत्व म्हणजे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादयामि. या तत्वाचे पालन काय शिकवते तर या तत्वाचं पालन मैत्री भावना शिकवते. म्हणजे मनुष्य हिंसेपासून अलिप्त राहतो, भांडण, मारामारी, खून यापासून दूर राहून प्राणीमात्रावर प्रेम करतो. अगदी किडामुंगीपासून ते प्राणीमात्र म्हणजे हत्ती, वाघ, सिंह हे जे जीव असणारे प्राणी आहेत त्या प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. जशी पृथ्वी आपली स्वतःची आहे असं वाटतं, तशीच किडामुंगीपासून हत्तीपर्यंतचे जे जे प्राणी आहेत त्या सगळ्यांना पृथ्वी आपलीच वाटते. मग त्यांना मारण्याचा आपल्याला अधिकार काय? आपण का त्यांची हत्या करायची? ही भावना यामागची होती आणि हीच आहे मानवता, हीच आहे मानवतेची शिकवण. दुसरं तत्व आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समादयामि. या दुसऱ्या तत्वामध्ये दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सहभागी व्हा, दुसऱ्याचं रक्षण करा, दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची संपत्ती त्याचं रक्षण करा. चोरी करू नका, ते धन त्यांचं आहे, त्यांनी मिळवलेलं आहे, त्यांनी कष्ट केलेलं आहे. ते चोरण्याचा, हिसकावून घेण्याचा, लुबाडून घेण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. आणि जर आपण असं केलं तर ते मोठं पाप आहे. या पापकर्मापासून दूर राहण्याचा हा हेतू म्हणजेच मानवतावाद आहे. त्यानंतर तिसरं तत्व आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादयामि. या तिसऱ्या तत्वामध्ये माणूस कामवासनेपासून अलिप्त राहावा हा हेतू आहे. अत्याचार, बलात्कार, एक दुसऱ्याचे ह्यांनी काय होतं तर यामुळे एक दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि बदनामी होते. त्यामुळे वैरभावना वाढते, भांडणे होतात, मारामारी होतात, शेवटी काय होतं पोलीस केस होते. त्यामुळे मग जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून या दुष्कर्मापासून दूर राहावे, नीतीचे पालन करावे, कुकर्म करू नये म्हणजे हा मानवतावाद आहे, ही तथागतांची शिकवण आहे. चौथं तत्व आहे मुसा वादा वेरमणी सिक्खापदम समादयामि. या चौथ्या प्रकारच्या तत्वाच्या उल्लंघनाने काय होतं म्हणजे ओलांडण्याने काय होतं किंवा न मांडण्याने काय होतं, हे तत्व नाही मांडलं तर काय होतं तर माणसाकडून अनेक प्रकारची अकुशल कर्म घडतात. माणूस खोटं बोलतो, दुसऱ्याची निंदा करतो, चहाडी करतो, सतत बडबड करतो आणि त्यामुळे पण काय होतात भांडणं होतात, एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होतात आणि दुःखाची निर्मिती होते. या शीलाच्या पालनाने काय होतं माणसाचा मान सन्मान होतो. सर्वजण त्या माणसाविषयी आदराची सद्भावनेची वृत्ती ठेवतात. ही आहे मानवता. पाचवं तत्व आहे सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समादयामि.
या 5व्या प्रकारच्या तत्वाचे उल्लंघन केले तर त्या माणसाची काय स्थिती होते? त्याची आर्थिक तर हानी होते, शारीरिक हानी होते, मानसिक हानी होते. व्यसनामुळे काय होतं? व्यसनामुळे स्वतःच्या शरीरावर परिणाम होतो, लिव्हर खराब होतं, त्यानंतर TB सारखे रोग लागतात, कॅन्सरसारखे रोग उद्भवतात आणि सारखे सतत आजार होत असल्यामुळे शरीर कमजोर होतं, आयुष्य कमी होतं, अर्ध्या आयुष्यातून अर्ध्या संसारावरून उठून जावं लागतं, मागे संसाराची मुलाबाळांची धुळदाण होते आणि बायका मुलांना दुःखात दिवस काढावे लागतात. या सर्व आपत्तीपासून मनुष्य दूर राहावा हा या तत्वाचा म्हणजे या शिलाचं महत्त्व आहे. मानव सुखी समाधानी जीवन जगावा ही भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण म्हणजेच अगदी बरोबर मानवता आहे. अशा या 5 तत्वांचे म्हणजे 5 शिलांचे पालन केल्यास भविष्यात त्या माणसांचे तो चांगला पुरुष किंवा चांगली स्त्री म्हणून गणना होते. यासाठी मुलांना लहानपणापासूनच पंचशिलाचे पालन करण्याची सवय लावली पाहिजे आणि मग ती मोठेपणी चांगली पुरुष किंवा चांगली स्त्री तयार होईल. आणि हे कर्तव्य पालकांचं आहे. पालकांनी आत्तापासून म्हणजे लहान मुलं असतात तेव्हापासून त्यांना पंचशील पालनाची सवय लावली पाहिजे. आणि हे संस्कार होण्यासाठी आपण दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. विहारात गेल्याने हे संस्कार अत्यंत चांगल्या प्रकारे होत असतात, कारण विहार ही संस्कार केंद्र आहे. त्यानंतर तथागतांनी 10 पारमिता सांगितलेल्या आहेत. तसंच आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक आजीविका सांगितलेली आहे. याच्यामध्ये माणसाने धार्मिक श्रद्धेने जीवन जगावे असं सांगितलेलं आहे. चरितार्थ प्रत्येकाने चालवायचा आहे. तो चरितार्थ चालवत असताना काही चांगले मार्ग आहेत, काही वाईट मार्ग आहेत. माणसाने व्यवसाय जरूर करावा आणि आपलं उदरनिर्वाह करावा, परंतु त्या व्यवसायाने कोणाची हानी होणार नाही या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. उदाहरणार्थात व्यापार करत असताना जनावरांचा व्यापार करू नये, विषाचा व्यापार करू नये, धारदार वस्तू ज्या आहेत त्यांचाही व्यापार करू नये. तसंच चरस, गांजा, अफू असे जे पदार्थ नशिले पदार्थ आहेत ते त्यांचाही व्यापार करू नये. या वस्तू विकण्याने माणसाची हानी होत असते, नुकसान होत असते. याकरता योग्य मार्गाने चरितार्थ चालवावा अशा प्रकारचा आपण व्यापार करावा. आणि यामागे आहे भगवान बुद्धांची मानवता. तथागत सांगतात, वैराने वैर वाढत असतं, बदल्याची भावना निर्माण होते व माणसात तणाव निर्माण होतो. म्हणून माणसाने वैरभावना ठेवू नये, मैत्रीभावाने वागावे, करुणाभावनाने वागावे, एकमेकांचा आदर सत्कार करावा. भगवंत एका गाथेमध्ये भिक्खूंनाही सांगतात, चरक भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देवमनुस्सान. तथागत भिक्खूंना सांगतात, हे भिक्खूनो, तुम्ही चारिका करा म्हणजे भिक्षा मागून पोट भरा. कारण भिक्षा का मागा? कारण तथागतांना असं वाटतं की हे जर स्वतःसाठी स्वयंपाक करत राहिले, अन्न शिजवत राहिले तर तो वेळसुद्धा वाया जाईल आणि
हा एवढा सुंदर छान धर्म जो आहे तो लोकांच्या कल्याणाचा, लोकांच्या हिताचा जो मार्ग आहे तो लोकांना, संसारी लोकांना समजावून सांगण्यासाठी वेळ कमी पडेल, म्हणून तुम्ही चारिका करा आणि लोकांना तुमच्या ठिकाणी असलेल्या जे ज्ञान आहे, धम्माची माहिती आहे, धम्माबद्दलची अनुकंपा आहे, ती सर्व लोकांना सांगा असे सांगितले. या गाथेत सुद्धा पूर्ण मानवता भरलेली आहे. तथागतांच्या काळात भारतीय इतिहासात स्त्रियांना समान हक्क नव्हते. समान हक्क नव्हे तर काय, समान वागणूक दिली जात नव्हती. पण तथागतांनी सर्वप्रथम स्त्रियांना समान वागणूक दिली आणि स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांसाठी खास मातृग्राम हे संबोधन वापरून त्यात माता गौतमी, यशोधरा, माता सुकेशनी, किसा गौतमी, पटाचारा, आम्रपाली, विशाखा या भिक्खूंनी संघात पवित्र स्थान देऊन त्यांची पहिली स्त्री संघटना काढली आणि भिक्खूंप्रमाणे भिक्खुणींनाही धम्मकार्याच्या प्रसारात सहभागी करून त्यांनाही समानता दिली. आणि ही समानता देणे म्हणजेच बौद्ध धम्माची मानवता आहे. करुणा ही तर बौद्ध धम्माचे आधारस्तंभ आहे. त्यांचे समर्थन बुद्ध वचनाने पुढे करता येईल. पूर्वी गांधार नावाचा देश होता. तेथे एक भिक्खू राहत होते. वृद्धापकाळाने काय झालं, त्यांना एका आजाराने पकडलं. तो दुर्गम असा आजार ते सहन करत होते, पण त्यांच्या शरीराचा खूप घाणेरडा वास येत होता. इतका घाणेरडा वास की समजा ते इथून त्या ठिकाणी बसले तरी तिथे दुर्गंधी येत होती आणि त्या दुर्गंधीमुळे त्यांच्या जवळपास कोणी जात नसे किंवा त्यांना सहाय्य करत नसे. एकदा तथागत आपल्या भिक्खुगणासह, आपल्या अनुयायांसह गांधार देशामध्ये आले आणि तिथे आल्यानंतर या भिक्खूची त्यांना माहिती मिळाली. मग ते माहिती मिळाल्यानंतर आपल्याला आवश्यक असं पाणी, भांडी आणि काही औषधं घेऊन ते भिक्खू ज्या ठिकाणी आजारी होते त्या विहारात गेले. त्या विहारात गेल्यानंतर तिथे एवढा घाणेरडा वास येत होता की सर्व भिक्खू लोकांना त्यांची घृणा वाटली की अरे रे, काय या माणसाची अवस्था. तिथे जायलाही कोणी तयार नव्हतं. पण तथागत त्या ठिकाणी गेले. त्यांनी पाणी वगैरे बरोबर आणलेलंच होतं आणि त्यानंतर त्यांनी शुक्रदेव नावाच्या भिक्खूंना सांगितलं की तुम्ही पाणी घेऊन या इकडे. आणि जे गरम पाणी होतं ते त्यांना त्या भिक्खूच्या अंगावरती हळूहळू ओतायला सांगितलं. त्यांनी त्याप्रमाणे पाणी ओतलं आणि तथागतांनी एवढा त्या घाणेरडा वास येणाऱ्या माणसाला स्वतःच्या हाताने त्याच्या ज्या जखमा होत्या, त्याचं अंग शरीर होतं ते सगळं स्वतःच्या हाताने धुतलं. त्यानंतर तिथे औषधं लावली, त्यांना उठून बसवलं, थोडासा आधार दिला आणि हे करत असताना त्या भिक्खूंच्या त्या आजारामध्ये त्याच्या शरीरावरती परिणाम दिसू लागला. आणि हे सगळं बघून असं म्हणतात की त्या ठिकाणी राजा, प्रधान, देव
सगळेजण तिथे आले आणि भगवान बुद्धांची करुणा पाहून त्यांनी तथागतांना वंदन केलं आणि त्यांची पूजा करू लागले. ही आहे तथागतांची मानवता. ही आहे तथागतांची मानवता. त्यानंतर आपण आत्ताच अलीकडच्या काळातलं आत्ताचं लॉकडाऊनच्या काळातलं उदाहरण घेऊया. लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व लोक थोडे दिवस राहिले, पण नंतर त्यांना काय करावं काय नको हे सुचत नव्हतं. मग प्रत्येकाला आपलं घर आपलं गाव याची आठवण आली आणि प्रत्येकजण आपल्या गावी जाऊ लागला. जाण्यासाठी वाहनांची सोय नव्हती, जाण्यासाठी गाड्यांची सोय नव्हती, रेल्वे गाड्या बंद होत्या, वाहनं बंद होती. अशा वेळेला लोक पायी जायला लागले. मजल करत करत बरोबर काही अन्न घेतलेलं होतं ते संपलं आणि अशाही स्थितीत ते चालत राहिले. मुलं बाळं बरोबर होतीच. पण मुंबईमधून बाहेर पडल्यानंतर चालत असताना 2 माणसांची ओळख झाली. ते पुढे एकमेकांचे मित्र झाले. 4-6 दिवस एकत्र राहिले. जवळचं अन्न जे होतं ते खाल्लं, कुठे पाणी मिळेल तिथे पाणी घेतलं. पण नंतर खाण्यापिण्याची काही सोय नाही. आता काय करायचं? असं करता करता गाडी कुठली आपल्याला मिळते का जाण्यासाठी, किंवा आपल्याला कशाची सोय होते का हे बघू लागले. पण त्यांना काहीच दिसेना आणि प्रत्येक गाडीला हात करत होते, अहो थांबवा गाडी, आम्हाला जायचं आहे. पण कोणी गाड्या वगैरे थांबवत नव्हते. लोकांना भरभरून ट्रक घेऊन जात होते. गाड्या वेगवेगळ्या जात होत्या, पण त्यांच्यासाठी गाडी कोणी थांबवायला तयार नाही. शेवटी एका ट्रकवाल्याने ट्रक थांबवला. यांनी बघितलं तर घरगच्च गाडी भरलेली आहे. मग तरी पण हे दोघेजण गेले आणि जात असताना त्या एका मित्राच्या लक्षात आलं की माझ्या मित्राला ताप आलेला आहे. मग आता गाडीत बसले. त्या मित्राचा ताप वाढल्यानंतर याला खोकायला पण सुरुवात झाली. लोकांना माहिती होतं, अरे ताप आला, खोकला झाला की काय, चला याला कोरोनाने पकडलं. मग लोकांना कळलं की याला पण आता ताप आलेला आहे, खोकतोय. लोकांनी कांगावा केला की अरे हा तर आमच्या गाडीत आला, आम्हाला पण त्रास होईल. तेव्हा त्याला गाडीवाल्याला सांगितलं, नाही, थांबा, गाडी थांबवा आणि याला खाली उतरवा. अर्थात अशा वेळेला त्या एकट्याला सोडून बाकीचे जाऊ शकले असते, किंवा त्याचा आत्ताच तो झालेला मित्र होता तो पुढे जाऊ शकला असता, पण नाही. त्या अवस्थेत तो तिथे त्या गाडीतून पुढे गेला नाही. त्या गाडीत मित्राबरोबर स्वतः खाली उतरला. त्याचा ताप तर वाढलेला होता. मग त्यांनी शोधला की अरे आता याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. हॉस्पिटलजवळ शोधलं तेव्हा त्याला कळलं की अमुक ठिकाणी हॉस्पिटल आहे आणि तो तिथे मित्राला घेऊन गेला. तिथे मित्राला ॲडमिट केलं. 1-2 दिवसात त्याच्या चाचण्या झाल्या आणि त्याला कोविड-19 झालेलं आहे याचं निदान झालं. त्यानंतर एक उपचार वेळेवर मिळाले नाही, खूप उशीर झाला आणि त्यामुळे तो मित्र गेला. पण त्याच्या बरोबरीचा मित्र जो होता तो त्याची बरे होण्याची वाट बघत बाहेरच बसलेला होता. 2 दिवसानंतर त्याला तिथल्या लोकांनी चौकशी केली की याचे नातेवाईक कोण आहेत. तर नातेवाईक कोणी नव्हते. त्याचा नुकताच लॉकडाऊनमध्ये झालेला मित्र होता आणि तो त्याच्याबरोबर होता. त्यांनी सांगितलं मी त्याचा मित्र आहे. तेव्हा त्यालाही अतोनात दुःख झालं. आणि ही आहे मानवता. ही आहे बौद्ध धम्माची शिकवण. ही आहे बौद्ध धम्माची मानवता. तर
धम्म म्हणजेच दुःखितांच्या चेहऱ्यावरचे हसू आहे. दोन माणसातील उचित आणि चांगला व्यवहार म्हणजे मानवता आहे. निर्मळ मनाची निर्मिती ही धम्मामुळेच होते. चांगले कर्म, सदाचाराची निवड, चांगल्या संस्काराची शिदोरी ही धम्मातूनच मिळत असते. माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून किंवा जातीवरून न ठरवता त्याच्या कर्मावरून ठरवले पाहिजे, असं तथागतांची शिकवण होती. शुद्ध आचरण हा धम्माचा पाया आहे. शील पालन हा धम्माचा गाभा आहे. शील पालनाने माणूस दुःखातून मुक्त होतो. आणि शील म्हणजे काय तर नीतिमत्ता. भगवंतांनी एका धम्मपदात म्हटलेलं आहे की चंदन, चमेली, जाई-जुई इत्यादी फुलांचा जो वास असतो तो फक्त त्या झाडाच्या जवळून जाताना किंवा वारा येत असेल तर वाऱ्याच्या दिशेने सगळीकडे पसरत असतो. परंतु तो काही काळच टिकतो, कायम टिकत नाही. पण जर शिलाचाराचा माणूस असेल, शिलाचाराचं आचरण करणारा माणूस असेल तर त्याचा सुगंध उत्तम असतो आणि तो दाही दिशांनी पसरतो आणि कायम टिकणारा असतो. तो कधीच संपत नाही. अशा प्रकारच्या उपदेशाने भगवंतांनी माणसाला नीती शिकवली, नीतिवान व्हा म्हणून सांगितलं. ही खरे आहे मानवता. भगवान बुद्ध म्हणतात मनुष्य सद्वर्तनी होण्यासाठी त्याने चांगली संगत केली पाहिजे, संतांची संगत धरली पाहिजे, दुर्जनांची संगत सोडली पाहिजे, पत्नी मुलं यांना सांभाळलं पाहिजे, त्यांचं पालनपोषण केलं पाहिजे. आणि हीच आहे मानवता. आणि ही मानवता प्रत्येक वेळी आपल्याला बौद्ध धर्मातून दिसून येते. एका कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब होतं. आता सासू सुनेचं नातं म्हटलं की आपल्याला वेळ्या भोपळ्याचीच आठवण होते, परंतु नाही. आता ही काही सासू सुना अगदी मुलीसारख्या, आईसारख्या वागत असतात. तो अपवाद सोडला तर बाकीच्या ज्या सासू सुना असतात त्यांचं साधारणतः नातं हे अशाच प्रकारचं असतं की आपण जसं विचार करतो, कल्पना करतो त्याचप्रमाणे असतं. असंच त्या कुटुंबामध्ये सुना आणि सासू राहत होते. एक सुनबाई नेहमी विहारात जात असे आणि दर रविवारी रविवार तर तिचा कधीच चुकत नसे. ती घरामध्ये इतरांपेक्षा थोडी वेगळी वागत असे, वेगळे आचारविचार असत तिचे. ती सासूबाईंना विहारात जाण्याबद्दल सतत सांगत असे, पण त्यांना काय त्याची विशेष महत्त्व वाटत नसे. आणि अशाच प्रकारे दिवस जात होते. एकदा सुनबाई विहारात गेली. विहारात गेल्यानंतर सासूबाई आणि जावेला वाटले नेहमी विहाराचं नाव सांगून जाते तरी कुठे, आपण एकदा बघून येऊया. म्हणून एकदा जाऊबाई त्या विहारात जातात आणि विहारात गेल्यानंतर त्यांना तिथे जाणवतं की प्रवचन चाललेलं आहे. महामंगलसूत्रावरती प्रवचन चाललेलं असतं. प्रवचनकार अगदी वेगवेगळे विषय, वेगवेगळी उदाहरणं देऊन समजावून सांगत असतात की कुटुंबामध्ये कशा प्रकारे राहिलं पाहिजे, मातापित्यांच्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे, सर्वांची प्रेमाने राहिलं पाहिजे, मुलींनी आपल्या आईवडील समजून सासू सासऱ्यांना मान दिला पाहिजे, त्यांना आपुलकी दिली पाहिजे, किंवा सुनेला सून न मानता ती आपली मुलगी मानून तिच्याशी राहिलं, तिच्याशी वर्तणूक केली तर कुटुंबात आनंद पसरेल, वगैरे वगैरे ज्या अशा गोष्टी आहेत ते प्रवचनकार सांगत असतात. ही नेहमी विहारात जाणारी तिला माहिती असतं. ह्या दोघीजणी आलेल्या असतात.
त्यांना हे ऐकून खरंच आश्चर्य वाटतं आणि मग ते हळूहळू विहारात यायला लागतात. विहारात वेगवेगळी प्रवचनं ऐकतात आणि मग त्यांच्यामध्ये पण बदल होतो. त्यांची भांडणं हळूहळू कमी व्हायला लागतात. एकमेकींशी ते प्रेमाने वागायला लागतात. प्रेमाने वागल्यामुळे घरातल्या इतरांना पण आश्चर्य वाटतं, अरे आज यांची भांडणं झाली नाही आहेत, एकमेकांवरती दुस्वास नाही आहेत, भांडी वाजण्याचा आवाज कमी यायला लागला आहे, काय प्रकार झाला? तर हा प्रकार होतो तथागतांचा धम्म ऐकल्याने, तथागतांची मानवता ऐकल्याने. आणि यासाठीच आपण विहारात गेलं पाहिजे. विहारामध्ये जे जे धम्माचं अमृत असतं ते आपण प्राशन केलं पाहिजे, तरच आपली मानवता कायम टिकेल असं मला वाटतं. भगवंतांनी धम्माचे सार अगदी खालील एका गाथेमध्ये सांगितलेले आहे. भगवत म्हणतात, सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपनम एतम बुद्धान शासन. म्हणजे सर्व पापकर्मापासून अलिप्त राहावे, कायेने वाचेने मनाने कोणतेही पाप करू नये, चांगले कर्म करावे, ही तथागतांची शिकवण आहे. यात पूर्ण मानवता भरलेली आहे. सध्या आपण बघतो की सगळीकडे आपल्याला टी व्हीवरती किंवा पेपरमध्ये बातम्या येतात, याने इकडे हत्या केली, आत्महत्या केली, त्याने तिकडे त्याची हत्या केली किंवा आत्महत्या झाली. त्याच्यामध्ये डॉक्टर्सपासून शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळे लोक असतात. तर आत्महत्या करण्याचं त्यांचं वय तरी काय असतं साधारण तर 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष. काय हो, काय जीवन जगत असतो तो. पण हे लोक आत्महत्या तरी का करतात? मला वाटतं वैफल्य, अविचार करणे आणि व्यसनाधीनता, तृष्णा, हाव किंवा कोणतीही गोष्ट सहन न करण्याचा अभाव, संकटांना तोंड देण्याची क्षमता नसणे, याच गोष्टी याला कारणीभूत आहेत. पण समजा तेच लोक जर बौद्ध धम्माचे आचरण करणारे असतील, प्रज्ञाशील यांचे पालन करणारे असतील, तर ते कधीच व्यसनाधीन होणार नाही किंवा अविचाराने वागणार नाहीत. आणि अशा प्रकारच्या विचाराने ते अगदी केव्हाही कोणताही विचार करत असताना प्रथमतः आपले कुटुंब आणि आपल्या आईवडील, आपला समाज यांचाच विचार करतील. आणि हीच आहे बौद्ध धम्माची मानवता. पंचशीलाचा शुद्ध आचार, आर्य अष्टांगिक मार्गाचा सदाचार आणि 10 पारमितांचा सदाचार या सर्वांनी अंगीकारल्यास जगात मानवता पसरण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि हीच तथागताने दिलेली माणसाला शिकवण, मानवतेची शिकवण आहे. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु च खेमिनो, सब्बे भद्राणी पसंतु, मग कच्छित दुःख माग. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुखाचा हिताचा मार्ग मिळो, कोणालाही दुःख प्राप्त न हो, अशा भाषेत भगवान बुद्धांचा मानवतावादाचा हेतू आणि प्रेरणा आहे. सर्व मानव हे लक्षात ठेवून त्यांचे अनुकरण करतील अशी मी अपेक्षा करते. सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. सात सात सात. अनंत. मला इथे बोलण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष लवांडे गुरुजी यांचे मी आभार मानते. तसेच आपणा सर्वांना मी जे काही विचार मांडले ते ऐकण्याची, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे विचार पोहोचवण्याची जे काम करणारे 2 नरवीर आहेत, ते आयुष्यमान काटे गुरुजी
आयुष्यमान डोंगरे गुरुजी यांचे मी आभार मानते. तसेच आपण सर्वांनी शेवटपर्यंत माझे प्रवचन ऐकलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. यानंतर होईल शरणदेय. हात जोडा सर्वांनी. नत्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्ति मे शरणं गयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. जय भीम.